नमस्कार, मी निमिष खांडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परिचय प्रस्तुत रोगप्रतिकारक प्रणाली स्पॉन्सर्ड बाय बावन कशी फूड्स प्रोडक्ट लिमिटेड ह्या आपल्या 4थ्या एपिसोडमध्ये. आज माझ्याबरोबर ह्या विषयावर गप्पा मारायला माझा मित्र प्रणव राजाज्ञे तो उपस्थित आहे. आज प्रणव इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला शिकतोय. प्रणव, तुझं माझ्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. मला वाटतं आपल्या सेशनच्या आपण आता शेवटच्या पार्टकडे येत आहोत बऱ्यापैकी. तर मला तुला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अडथळे असतात. आपण असं म्हणू, आपण असं अगदीच टेक्निकल भाषा वापरायची झाली तर फॅक्टर्स अफेक्टिंग हा आपल्यासारख्या यंगस्टर्सना किंवा अंडर ग्रॅज्युएट मुलांना हमखास प्रश्न पडतोच परीक्षेत. तसंच आता इथंही तुला विचारतो की बाबा त्याला काही फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत का इम्युनिटीला, किंवा त्याला काय अडथळे कुठले त्याला आहेत का इम्युन सिस्टीमला, मला त्याबद्दल जरा सांग. हो, फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स असतात आणि हे आपल्याला फक्त फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणून नव्हे तर इम्युन सिस्टीमची आपण काय पद्धतीने काळजी घेऊ शकतो किंवा इम्युन सिस्टीम अजून बेटर कशी करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा फॅक्टर्स अफेक्टिंग जाणून घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये एज आहे, न्यूट्रिशन आहे, स्लीप सायकल आहे, त्याच्यानंतर कॉर्टिसॉल लेवल, जेनेटिकचा पण खूप भाग येतो इम्युन सिस्टीममध्ये. तर ह्या गोष्टी मी एक्सप्लेन करतो. तर एज कसं अफेक्ट करतं, तर जसं मी सांगितलं की व्हाईट ब्लड सेल्सवरती खूप डीप म्हणजे व्हाईट ब्लड सेल्सवरती डिपेंडन्सी असती इम्युन सिस्टीमची. तर व्हाईट ब्लड सेल्स हे ओरिजिन नक्की कुठून, तर ते बोन मॅरोपासून होत असतं. आणि जसं आपलं एजिंग होत जाईल तसं तसं आपले बोन डेन्सिटी किंवा बोन्सची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होत जाते. ह्यामुळं एज हा भाग ह्याच्यात येतो. मला वाटतंय 65 नंतर साधारण बोन मॅरोचं थिकनेस किंवा विड्थ आणि डेन्सिटी वगैरे कमी होत जाते. त्याच्यानंतर न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनमध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स खूप आहेत. मॅक्रोन्यूट्रियंट्स बघायला झालं तर मेनली फॅट, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे आहे. तर फूडमधून ह्याचे सोर्सेस बघता फॅट आपल्याकडं खूप अवेलेबल आहे, कार्बोहायड्रेट मीडियम अमाऊंटमध्ये अवेलेबल आहेत आणि प्रोटीन अगदीच कमी असतं. आणि बॉडीला मात्र गरज ह्याच्या करेक्ट अपोजिट आहे. आत्ताच आपण बघितलं कॉम्प्लिमेंट सिस्टीम ह्याच्यामध्ये 30 टाईपचे प्रोटीन्सच आहेत. ह्या सगळ्यासाठी प्रोटीन लागतं. तर हे आपल्याला सगळं मेंटेन करणं गरजेचं आहे. स्लीप सायकल ही 1.5 तासाची असती, ती मेंटेन करणं गरजेचं आहे की एक वेळेला आपल्याला स्लीप सुद्धा प्रॉपर झाली नाही. आता मूडवरती सुद्धा इम्युन सिस्टीम काही वेळा डिपेंडेड असती की आपण जर बेटर मूडमध्ये किंवा हॅपी स्टेटमध्ये असू तर आपल्याला जे इन्व्हेजन्स झालेले आहेत ते लवकर डिटेक्ट होतात, असे वगैरे पण भाग आहेत. जेनेटिक्सच्या बाबतीत असं होतं की एखाद्या इन्व्हेडरला किंवा एखाद्या डिसीजला कशी बॉडी ॲक्ट होणार, कशी रिॲक्ट होणार हे जेनेटिक्सवर ठरतं. किंवा आता जो ट्रिगर रिस्पॉन्स आहे त्याच्यानंतर जी बॉडीची ॲक्शन आहे ही सुद्धा जेनेटिक्सवरच डिपेंडेड असते. कॉर्टिसॉल म्हणजे आपण एक्सरसाइज केल्यानंतर एक हार्मोन सिक्रीट होतो, त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल, किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा हा सिक्रीट होतो. तर स्ट्रेसला आपण कसं रिॲक्ट करतो ह्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे ह्याच्यावरून सुद्धा ठरतं की इम्युन सिस्टीम ही आपल्याला म्हणजे स्ट्रेस हा इम्युन सिस्टीमला बूस्ट पण करू शकतो आणि अडथळा पण ठरू शकतो. आपण स्ट्रेसला कसं घेतो ह्याच्यावर ते डिपेंडेड राहतं. बरोबर. आता मला पुढचा प्रश्न हा घ्यायचा. आता तू अडथळे सांगितलेस बाबा हे कसं ट्रिगर होतात. आता मला वाटतं ऑलमोस्ट सगळा पार्ट इम्युन सिस्टीम बाबतीत जे काय थेरॉटिकल पार्ट आपण म्हणू तो बऱ्यापैकी झालेला आहे. आता मला सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यायचं आहे. आता आपण भरपूर वेळा बघतो लोक डाएट प्लॅन्स बनवतात, स्वतःचे काय काय एक्सरसाइजेस असतात, जिम ट्रेनीज त्यांना काहीतरी डाएट प्लॅन लिहून देतात. तर मग काय लोक अर्धवट ज्ञानावर स्वतःचं डाएट काहीतरी फिक्स करतात आणि त्यातनं खूप प्रॉब्लेम्स त्यांना नंतर फेस व्हायला लागतात. म्हणजे एकदमच जर कमी खाल्लं गेलं तर चक्कर येणे, ब्लड शुगर लेवल कमी होणे, अरे असे प्रकार होतात. किंवा नुसतंच काय जण सांगतात की तुम्ही नुसतं उसळी खावा, प्रोटीन्स पाहिजे. खरं दॅट इज नॉट अ प्रॉपर वे ऑफ प्लॅनिंग अ पर्टिक्युलर डाएट असं मला तरी वाटतं. तर मग आज तू प्रेक्षकांना हेच सांग की बाबा तुम्ही डाएट कसं ठरवलं पाहिजे, योग्य प्रकारे गायडन्स कसा तुम्ही घेतला पाहिजे आणि हे प्रॉपर प्लॅनिंगचे नक्की फायदे काय आहेत हे तू थोडंफार आपल्या प्रेक्षकांना सांगावंस. हो, आता ह्यामध्ये डाएट विषयी बोलायचं झालं तर आपल्याला काही भाग येतात की पित्त झालंय किंवा कफ सारखा होतो
तर जसं मी म्हटलं की इम्युन सिस्टीमचं काम काय आहे, प्रत्येक होणारा आजार बरं करणं हे त्याचं काम नाहीये. त्याचं काम आहे कोणताही जो झालेला आजार आहे किंवा जे बॅक्टेरियाचं व्हायरसेसचं इन्व्हेजन आहे ते फॅटल किंवा मृत्यूपर्यंत किंवा खूप हायर लेवलला होऊ नये हा इम्युन सिस्टीमचा प्रयत्न राहतो. मग आता वात पित्त कफ ह्या 3 प्रकृती आहेत शरीराच्या, तर त्याच्याशी समरस आहार घेतला पाहिजे. म्हणजे काय की आता एखाद्या माणसाला पित्ताचा त्रास असेल तर त्यानं जर पित्तकर पदार्थ परत परत तो माणूस खात राहिला तर ते त्याच्या तब्येतीसाठी सर्टनली चांगलं असणार नाहीये. किंवा आता आपली सर्दी ज्याच्यामुळे होती, तर सर्दी कितीही वेळा होऊन सुद्धा मग आता हा प्रश्न पडू शकतो की मेमरी सेल्स वगैरे आहेत तरी सुद्धा सर्दी परत परत का होती, कशी होती. तर त्यापैकी बऱ्याच वेळेला कफ होणं ही बॉडीचा ओन रिस्पॉन्स आहे, ती बॉडीची प्रकृती आहे. कफ ही आता जिम किंवा ह्याच्याशी किंवा जो आपल्याला डाएट सजेस्ट केलं जातं तर प्रोफेशनल डाएटिशियन्स हे ते, तर एखादं डाएट किंवा फक्त प्रोटीन इंड्युस्ड डाएट असं बनवणं, तर ह्यात भाग काय होतो की प्रत्येकाची बॉडी प्रत्येक गोष्टीला वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होती आणि त्या व्यक्तीचं रिस्पॉन्स किंवा त्या व्यक्तीचं जे पर्सनल हे आहे ते लक्षात घेऊन इतक्या डिटेल लेव्हलला दरवेळेलाच हा डाएट प्लॅन बनवला जातो असं होत नाही. ते झालं तर डाएट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हेल्प करू शकतं. तर डाएटच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की आतापर्यंत जे आपण एज वगैरे सांगितलं हे आपल्या हातात नाही, पण एक्सरसाइज असेल किंवा डाएट असेल या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. व्हिटॅमिन सी कशासाठी, तर व्हिटॅमिन सी हे जो व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे 4000 ते 11000 असतात, पण त्यापैकी ते जास्ती असतील तर खूप जास्ती असून पण चालत नाहीत आणि कमी असून पण चालत नाही. ते बॅलन्स ठेवण्याचा जो हे आहे काम आहे ते व्हिटॅमिन्स किंवा जे आपले मायक्रोन्यूट्रियंट्स असतात हे करत असतात. ह्याच्यात व्हिटॅमिन सीचा खूप महत्वाचा भाग येतो. आपण ऐकत असतो व्हिटॅमिन सी खावा, लिंबू खावा, इम्युन सिस्टीम चांगली होती असं वगैरे. तर डाएट थ्रू आपण एवढंच करू शकतो की इम्युन सिस्टीमला जो होणारा त्रास आहे तो आपण कमी करू शकतो आणि आपण बॅलन्स डाएट घेऊ शकतो. प्रोटीन इन्क्लूड करू शकतो. आता जसं तू म्हटलास फक्त उसळी खावा हे खावा असं होऊ शकत नाही, पण किंवा आपण त्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन घालू शकतो. रोज बाहेरचं फूड खाणं किंवा रोजच स्पायसी फूड खाणं किंवा आता नाश्ता आहे, नाश्त्याला वगैरे आपण फ्रुट्स खाऊ शकतो. बेटर डाएट शेवटी कसं आहे, हेल्दी चॉईसेस हे नेहमी आपल्या हातात असतात. कोणताही चॉईस करायच्या आधी आपण 1 मिनिट त्याच्या सोबत जायच्या आधी विचार करून आपल्यासाठी काय चांगलं आहे हे खरंच बघितलं तर आपले डे टू डे डिसिजन्स खूप बदलून खूप बेटर आपण काळजी घेऊ शकतो, नीट करू शकतो. नक्कीच. आता तू व्हिटॅमिन सीचा उल्लेख केलास तर मी मुद्दामून गंमत सांगू इच्छितो की या कोरोनाच्या काळात भरपूर असे अग्रलेख आले किंवा भरपूर TV वर पण दाखवलं गेलं की कोरोना पेशंट्सना व्हिटॅमिन दिलं जातं. लोकांनी अक्षरशः तुटून पडले व्हिटॅमिन ईच्या आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या, एवढं की शॉर्टेज निर्माण झालं मार्केटमध्ये. मध्ये असा एक काळ होता की रिटेलर्सकडे काय रिटेलर्सकडे तर विकायलाच नव्हत्या गोळ्या, एवढ्या पटकन संपल्या त्या. मग तेच आहे की बाबा कुठलीही गोष्ट एक तर तुम्ही डॉक्टरांचा प्रॉपर सल्ला घ्यायला पाहिजे. प्रत्येकाचं तू म्हणलास तसं शारीरिक प्रकृती वेगळी असते, आपण प्रत्येक बॉडी ही वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असते प्रत्येक गोष्टीला. तर हे महत्वाचं आहे. आता डाएट बरोबर नुसतंच डाएट करून आपण स्लिम फिट म्हणण्यापेक्षा आपण हेल्दी राहतो का असं म्हणेन मी, तर तसंही नाहीये. त्याला एक प्रॉपर व्यायाम पण पाहिजे. व्यायाम म्हणल्यावर लोक 1.5-2 तास हो म्हणून एकतर पळत सुटतात, नाहीतर काहीतरी करायला जातात. म्हणजे काय म्हणजे आपण म्हणतो ना की एकाच दिवशी 101 सूर्यनमस्कार करून दुसऱ्या 5 दिवस पडून राहण्यात, तो खरा व्यायाम नव्हे. एक प्रॉपर त्याला एक मेथड पाहिजे. बाबा आज मी 11 सूर्यनमस्कार घातले, एक आठवडाभर ते कंटिन्यू ठेवलं किंवा त्याला काहीतरी एक चांगला अल्गोरिदम पाहिजे. तर ह्या डाएट बरोबर तू थोडं एक्सरसाइज बद्दल पण सांगशील का की बाबा आपण एक्सरसाइज कसे केले पाहिजेत, काय केल्यानं आपली इम्युन सिस्टीम चांगली राहील, मी बूस्ट म्हणण्यापेक्षा चांगली राहील. ओव्हर पण बूस्ट होऊन उपयोग नाही. तू म्हणलास तसं ऑटो इम्युन डिसीजेस आपल्याला होऊ शकतात आणि कमीही असून उपयोग नाही. तर मला त्या बाबतीत सांगशील का? हो, तर जसं मी सांगितलं की इम्युन सिस्टीम व्हाईट ब्लड सेल्स वरती खूप, मला वाटतं हे मी 3rd टाइम सांगत असेल पण हे इम्पॉर्टंट आहे की व्हाईट ब्लड सेल्स वरती खूप डिपेंडेंट असते. तर हे व्हाईट ब्लड सेल्सचं ओरिजिन हे आपले बोन्स किंवा बोन मॅरो असतात. तर एक्सरसाइज कुठं, तर एक्सरसाइज आपल्याला 2 पद्धतीनं उपयोगी होतो. एक तर कॉर्टिसॉल, मी म्हटलं की एक्सरसाइजमुळे जो मसल्सला स्ट्रेस प्रोड्यूस होतो किंवा हे तो न्यूट्रलाइज करायसाठी कॉर्टिसॉल ऍक्टमध्ये येतं.
जे की इम्युन सिस्टीमच्या बाबतीत एक इम्पॉर्टंट हे आहे. आणि दुसरं म्हणजे बोन डेन्सिटी. तर बोन डेन्सिटी किंवा बोन मॅरोचा थिकनेस, विड्थ वगैरे रिटेन करण्यासाठी, बोनची हेल्थ चांगली राहण्यासाठी हे उपयोगाला येतं, म्हणजे एक्सरसाइजच उपयोगाला येतो. तर थोडंसं डाएट किंवा व्हेज नॉन व्हेज ह्याच्यापासून बाजूला जाऊन सांगायचं झालं तर आपले जे रोमन स्पार्टन्स वगैरे होते, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, तर त्यांचे बोन थिकनेस किंवा बोन्स त्यांचे इतके घट्ट किंवा इतके थिक होते की त्यांना पुरल्यानंतर किंवा त्यांचे बरियल नंतर इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला त्यांच्या बोन्सवर स्टडी केला गेला तेव्हाही ते बोन्स सापडले, इतक्या वर्षानंतर सुद्धा ते डिके झालेले नव्हते. इतकी चांगली बोन हेल्थ असेल तर खरंच आपली इम्युन सिस्टीम खऱ्या अर्थानं चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. आता नक्की ह्याचा उपयोग कसा करायचा, तर एक स्टडी झाला ज्याच्यामध्ये टाईप ऑफ एक्सरसाइज आणि इम्युन सिस्टीमवर होणारे परिणाम ह्याच्या बाबतीत स्टडी झाला होता. तर खूप लाईट एक्सरसाइज किंवा खूप हेवी एक्सरसाइजेस जे असतात ते इम्युन सिस्टीमच्या किंवा कॉर्टिसॉल ह्याला उपयोगी नसतात. म्हणजे खूप कमी एक्सरसाइज मधून पण किंवा खूप रिगरस वर्कआउट जे आहे त्याच्यातून इम्युन सिस्टीमचा किंवा आपल्या बॉडीला सुद्धा फायदा होत नाही. तर एक आयडियल वर्कआउट टाइम किंवा एक्सरसाइज मध्ये सुद्धा प्रॉपर एक ट्रॅक किंवा प्रॉपर वे म्हणूया किंवा निमिष म्हटलं तसं अल्गोरिदम मेंटेन करणं गरजेचं आहे. सगळ्या टाईपचे एक्सरसाइज इन्क्लूड करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये मोबिलिटी असेल, कार्डिओ असेल किंवा आता एक्सरसाइजचे टोटल बेसिक 3 टाईप्स आहेत, इसेंट्रिक, कॉन्सेंट्रिक आणि आयसोमेट्रिक. या 3 टाईपच्या मुवमेंट्स कोणत्याही एक्सरसाइजमध्ये असतात. मग आता जिम बेटर का बॉडी वेट एक्सरसाइजेस बेटर हे वगैरे त्याच्यात खूप अजून बोलण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. पण सांगण्याचा उद्देश हा की मॉडरेट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. मॉडरेट म्हणजे विच विल स्टार्ट युअर हार्ट पंपिंग, आपलं जस्ट बॉडी वॉर्म होईल आणि हार्ट पंप व्हायला चालू होईल, वॉर्मअप म्हणूया आपण. असे एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे किंवा ते आपल्याला उपयोगाला ठरतात. तर बाकीचे एक्सरसाइज आपलं जे आता बॉडी बिल्डरना आपण सांगू शकत नाही की तुम्ही मीडियम एक्सरसाइज करा, त्यांचा ऑफकोर्स ट्रॅकच वेगळा आहे. पण सगळ्यामध्ये बॅलन्स किंवा प्रॉपर मेथड मेंटेन करणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टी अति प्रमाणात करणं चांगली नसते असं आपण म्हणूया. नक्कीच नक्कीच. मला फक्त एक शेवटच्या टप्प्यात येण्याच्या आधी एकच तुझ्या मुद्द्याला ऍड करायचं आहे की मध्ये मी त्या पर्टिक्युलर डॉक्टरांचं नाव घेत नाही इथं, पण एकाने असं सांगितलं होतं की सकाळी जेवल्यानंतर डायरेक्टली तुम्ही संध्याकाळी जेवा आणि त्या तासाभरातच काय ते तुम्ही खाल्लं पाहिजे. त्यावर एक डीप रिसर्च होता आणि तो अभ्यास खरंच उत्तम होता. पण काही लोकांनी त्याचा, मी मगाशी म्हटलं असं, अर्धवट ज्ञानावर काही लोक काम करायला जातात. तर त्या गोष्टी न समजता किंवा ते डॉक्टर स्वतःही देखील म्हणले होते की तुम्ही डायरेक्टली नका चालू करू, पहिलं मला तुम्ही या, मी कन्सल्ट करतो तुम्हाला आणि मगच ते तुम्ही तुमच्या ह्याच्यात अप्लाय करा. कारण की आपण म्हणलो तसं प्रत्येक माणसाची प्रकृती एकच असते अशी नाही. त्यामुळं अगदी व्यवस्थित डाएट असू दे किंवा आता तू हे एक्सरसाइज बद्दल असेल, त्यांनी हे देखील सांगितलं होतं की 45 मिनिटच एक्सरसाइज करा. तर कुठले करा, काय करा, कशा प्रकारे करा, याला एक खूप व्यवस्थित एक काय म्हणलो पण ट्रेनिंग त्याचं घेतलं पाहिजे किंवा गायडन्स घेतलं पाहिजे, त्याशिवाय ह्या गोष्टी होऊ नयेत. तर प्रणाम, मी तुझं मत काय आहे जाणून घेणारच आहे, पण तू ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास त्याचं खरंच तुझं कौतुक. कारण की आपल्यासारख्या अंडर ग्रॅज्युएट मुलांकडनं किंवा आपल्या काही यंगस्टर्सकडनं आपल्याच मित्रमैत्रिणींपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे, पण आपले जे यंगस्टर्स आहेत त्यांना पण हे समजणं फार गरजेचं आहे. आणि नक्कीच त्यांना समजलं असेल, ते अजून विचार करतील, त्यांना काय जर अडलं असेल तर ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकतील आणि आपण त्यांना रिप्लाय देऊ योग्य वेळी. तर त्यांचं तुझं खूप खूप कौतुक त्या बाबतीत. आता अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा की आता ठीक आहे, तू या सगळ्या टेक्निकल गोष्टी सांगितल्यास की बाबा काय आहे काय नाही, पण एक तू स्वतः एक ह्या गोष्टीचा अभ्यासक म्हणून किंवा एक स्वतः एक व्यक्ती म्हणून तू जेव्हा स्वतःच्या दृष्टिकोनातून जेव्हा या गोष्टीकडे बघतोस किंवा अभ्यासतोस तेव्हा तुला काय वाटतं? तर ह्या बाबतीत मी थोडंसं असं सांगेन की नक्की आपण इम्युन सिस्टीम बूस्ट करण्यासाठी किंवा इम्युन सिस्टीमची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपण काय काय करूया. तर यात मी एक सांगेन की इनफ स्लीप घेणं गरजेचं आहे. इनफ स्लीप आणि हेल्दी स्लीप हे 2 वेगळे वेगळे भाग आहेत.
तर स्लीपमध्ये आता मी जात नाही, त्याच्यात REM फेज, NREM फेज वगैरे असते. पण ठीक आहे, आपल्याला वेल रेस्टेड वाटणं गरजेचं आहे सकाळी उठल्यानंतर. स्लीप सायकल हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्लांट बेस्ड फूड खाणं गरजेचं आहे. फर्मेंटेड फूड खाऊन बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया आपण ठेवू शकतो. डायजेशन म्हणजे बॅक्टेरियाची केलेला एक करार आहे, आपलं बॅक्टेरियावर डिपेंडेड असतं डायजेशन. तर गुड बॅक्टेरिया बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे डायजेशन बेटर होतं आणि आपलं जे फूड आहे त्यातनं जे न्यूट्रिएंट्स मिळतात ते आपल्या बॉडीला पूर्ण पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीनं मिळतील. वेस्टेज कमी करणं म्हणजेच आपण आपली इफिशियन्सी वाढवण्यासारखं आहे असं मी थोडंसं म्हणेन. त्याच्यामध्ये अजून एक भाग येतो की सप्लिमेंट्स, म्हणजे काही काही गोष्टीच्या बाबतीत बॉडी वीक असते. तर आता जसं की आपण हेल्दी फॅट्सच्या बाबतीत पण सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन असतील हे ते सप्लिमेंट्स, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट दोज प्रोटीन सप्लिमेंट्स कन्सिडर्ड बाय जिम एक्सपर्ट्स एक्सेट्रा. प्रोटीन किंवा ह्याचे सप्लिमेंट्स म्हणजे जे आपल्या बॉडीचे काही विकनेसेस आहेत त्या बाबतीतले जे सप्लिमेंट्स आहेत, की आता मी एक्झाम्पल देईन ओमेगा 3, 6, 9 हे वगैरे सगळे बॅलन्समध्ये राहणं गरजेचं आहे. तर ह्या बाबतीत आपण काही कोर्स किंवा स्पेसिफिक ह्याच्यामध्ये डोसेज घेऊन सप्लिमेंट्स हे करून जर आपण जे आपले विकनेसेस आहेत हे हील केले तर आपल्याला कमीत कमी प्रॉब्लेम येईल. त्याच्यानंतर शुगर किंवा जे आपल्यासाठी हानिकारक आहेत अशा गोष्टी कमी खाऊन सुद्धा आपण हार्म तर नक्कीच काही होणार नाहीये. तर काही जणांना सवय असते प्रत्येक गोष्टीत साखर वाढवून घेणे हे ते. साखर म्हणजे मी टिपिकली शुगर असं या बाबतीत बोलत नाहीये, शुगर हे मी एक एक्झाम्पल म्हणून यूज करतो. लिमिट ऍडिंग दोज थिंग्स टू डे लाईफ. इट डज नो हार्म इन रिड्युसिंग द विकनेसेस. अजून एक आहे की एक्सरसाइजचं प्रमाण मॉडरेट ठेवलं पाहिजे. सगळे जे आता काही जण जिमला जाणारी सुद्धा लोक ही काही ह्याच्या बाबतीत फोकस्ड असतात की जास्त करून आर्म्सचे एक्सरसाइज, आणि मला वाटतं मी काही जिम केली नाही पण तरी आर्म आणि ॲप्सच्या बाबतीत लोक जास्ती फोकस्ड असतात. लेग डे स्किप करणं ह्याच्यातून फायदा कधीच होत नाही. आपली बॉडी वेल ट्रेन्ड आणि पूर्ण बॉडी ट्रेन्ड असणं जास्ती गरजेचं आहे. मॉडरेट एक्सरसाइज ठेवणं गरजेचं आहे. खूप रिगरस किंवा खूप वेळ आपण एक्सरसाइजेस करतोय हे पण नाही आहे. त्याच्यामध्ये परत डायटिशियन किंवा हे ते जो डाएटचा कोर्स आहे, जो फूडशी रिलेटेड म्हणजे ज्यांचं एम आहे बॉडी बिल्डिंगसाठी ह्याच्यासाठी वगैरे आपण म्हणूया, तर प्रॉपर गायडन्स शिवाय काही करू नये. एक्सरसाइज हा मॉडरेट ठेवावा. आणि अजून एक मी सांगेन की स्ट्रेस हा जो आहे, थोडा स्ट्रेस हा लाईफमध्ये चांगलाच असतो. त्याच्याशिवाय आपण ऍक्टिव्ह राहत नाही, त्याच्याशिवाय आपण फोकस्ड राहत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला चालना मिळत नाही. पण आपण स्ट्रेसला कसं ऍक्ट करतो, कसं रिॲक्ट करते आपली बॉडी, या बाबतीत पण आपण थोडंसं बघितलं पाहिजे. आणि शेवटी इतकंच सांगेन की ज्या वेळेला परत तुम्हाला सर्दी होईल, काही होईल, त्यावेळेला इतक्या सगळ्या लोकांना तुम्हाला धन्यवाद द्यायचं बाकी आहे. यू ओ देम दीज थिंग्स इज व्हॉट आय वुड लाईक टू से. अँड थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस चान्स. थँक्यू परिचय. नक्कीच. आज मी म्हणलं तसं हे सगळं ऐकल्यावर प्रेक्षक नक्कीच विचार करतील, परत त्यावर अजून थोडा अभ्यास करतील. आता आपल्याला थोडं वेळेच्या मर्यादा असल्यामुळं त्या आपण प्रत्येक गोष्ट डीपमध्ये नाही सांगू शकलो. खरं ओघवतं तरी ज्ञान जेवढं आपण आपल्या परिचयाच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं नक्कीच दिलेला आहे. लोक नक्कीच मी म्हणलं असं त्यांच्या शंका टाकतीलच आपल्या कमेंट बॉक्समध्ये. तू इथं तुझा मौल्यवान वेळ काढून आलास, आमच्या प्रेक्षकांबरोबर गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. जय हिंद. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.